नमस्कार मित्रांनो, मी गणेश रामने. तर आज आपण व्हिडिओची सुरुवात करत आहोत. आज आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता आपण चाललेलो आहोत मोरली या जंगलात. तर चला मी तुम्हाला मोरली जंगलातील अतिशय सुंदर असे दृश्य दाखवतो. आता आपण मोरली जंगलात जात आहोत. तर मोरली जंगलात जायच्या आधी पद्मापूर गेट लागतो आणि या पद्मापूर गेटवर आपल्याला नाव रजिस्टर करावं लागते. तर चला बघूया. आता आपल्याला या गेटवर परमिशन दिली आहे. तर आता आपल्याला मधामध्ये थांबता नाही तिथे सरळ जायचं आहे. जर प्राणी दिसले कोणते तर आपण बघू इथे. आता इथून मोरलीकडे जात असताना तुम्ही असा डाव्या साईडला सुंदर असा नजारा या ठिकाणी बघू शकता. वाघ आहेत, बिबट्या आहेत, हरिण आहे, चितळ आहेत, सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते. हा बिबट्या बघ. आपल्याला मोरली गेटकडे जाताना रान हल्ला दिसलेला आहे. तर तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये 3 रान हल्ले आहे या इथे. या जवळपास वाघ सुद्धा असू शकते. मोरली गेटकडे जात असताना आपल्याला रस्त्यात 2 गेट मिळते. एक सफारी गेट आहे, देवाडा आडेगाव सफारी गेट, आणि या बाजूला आहे आगरदरी सफारी गेट. तर दादा आपल्याला इथं मिळाला. या दादाला ऐकता नाही येत आणि बोलता पण नाही येत, तरी आपल्याला वाघाची चाल चाल हा सर्व आपल्याला इथं सांगणार आहे. तर दादा असं म्हणत आहे का थोड्या वेळासाठी दादाने इथून बिलकुल थोड्या अंतरावर 100 मीटरच्या अंतरावर वाघ बघितलेला आहे. आम्ही थोडासा लेट झालो, नाही तर आम्हाला पण वाघ बघायला मिळाला असता. ताडोबा जंगलातील सुंदर असा गेट आपण या ठिकाणी पोहोचलो, मोरली गेट. तर चला तुम्हाला समोरचं दृश्य मी दाखवतो. तर मोरली या ठिकाणी आपण पोहोचलो. तर या मोरली या परिसरात आल्यानंतर खूप सुंदर असा वाघाचा या ठिकाणी पुतळा तुम्हाला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी तुम्ही वाघांचे वेगवेगळे आवाज होऊ शकता, जसं की जंगाली, जर तुम्हाला जंगलातला मन दृश्य बघायचं असेल तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. पूर्ण जंगलात फिरण्याचा पाहून. तर आता आपण VR व्हिडिओ बघणार आहोत. याच्यामध्ये बघूया कसं दिसते. मित्रांनो या ठिकाणी वाघ आलेला आहे, तर थोडं शांत राहून आपण वाघाला बघू. तर तुम्ही बघू शकता वॉटर हायसिंथ हँडीक्राफ्ट पासून बनलेले वस्तू. तर हे मुलींसाठी पर्स वगैरे आहे, खूप छान. हे कॉइन पर्स आहे. ते कुठे राहतात मॅडम? हे कशामुळे बनते? हे जलपर्णी आहे, त्याला इकोर्निया म्हणतात. अच्छा आणि जलपर्णी पण म्हणतात. अच्छा, ओके. जलपर्णीच्या याच्यापासून हे सर्व वस्तू बनलेल्या आहे. जे बेरोजगारी महिला आहे त्या बनवतात. अच्छा, हे काय? ट्रिवेट्स, याच्यावर गरम वस्तू पण ठेवू शकतो किंवा प्लॅन्टर पण ठेवू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस आपला एन्जॉयमेंट करण्यात गेला.
तर आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.